जवळपासून पाहिजे ते लांबची नको. काही फोन नंबर बी होता माझ्याकडे. अजून एक गेस्ट आपले येत आहेत, ते फर्स्ट बॅच असते आपले सुयश टेलरिंगची. त्यांचं जे सर्टिफिकेट वितरण असतं ते आपण 15 डिसेंबरचं औचित्य साधून करत असतो. जे मागच्या वर्षी जे पासआउट झालेले विद्यार्थी ते आता आलेले आहेत सर्टिफिकेट घेण्यासाठी. 2022-23 23-24ची बॅच आता चालू आहे. 22-23चे जवळजवळ 11 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 13 मुलींनी ऍडमिशन घेतलं होतं, पण 11 विद्यार्थी परीक्षेला बसले. ते सगळेच्या सगळे पास झालेले आहेत. त्यातले 50% आउटस्टँडिंग ग्रेड मध्ये पास झालेले. आउटस्टँडिंग ग्रेडची क्रायटेरिया असतो 75% अबो. तर चांगले जसं दरवर्षीप्रमाणे संस्थेचा निकाल विद्यार्थ्यांनी तसाच ठेवलेला आहे. मोर दॅन 60-70% आउटस्टँडिंग मध्ये जो आहे मुलांनी या वर्षी पण तशीच ठेवली आहे. तरी आता जे विद्यार्थी 2023-24 त्यांच्यावर जबाबदारी आहे की पुढची पण असेच आउटस्टँडिंग मध्ये मॅक्झिमम विद्यार्थी पास आउट झाले पाहिजे. तर मी मॅडमने विनंती करतो आपल्या या कार्यक्रमासाठी जे सगळे माझे स्नेहांकित जमले त्यांचं सगळ्यांचं प्रथमतः मी स्वागत करते. आणि सर्वप्रथम आपण पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून घ्या. सर या थोड़ा थोड़ा सर. पहिल्यांदी बाबर संध्या सुखदेव. मागच्या वर्षीच्या इतका अनुभव म्हणजे खूप भारी आला मला. म्हणजे फिनिशिंग वगैरे खूप भारी आहे. म्हणजे माझं असं म्हणजे मला वाटतच होतं की मी काहीतरी करावं करिअर, पण मी ह्याच्यातच केलं पण खूप छान झाले. आता मी म्हणजे कस्टमर वगैरे सुद्धा घेतले माझ्याकडे येतात आणि 6 महिन्यातच. व्यासपीठ मनाने दिलदार, बोलणे दमदार, वागणे जबाबदार, कामात खबरदार आणि नेतृत्व शानदार असे आमचे गुरु माननीय काका यशवंत जाधव. आणि एक संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटन शैली, उत्तम आई, कुशल संसारिक असे अष्टपैलू. ITI मध्ये शीतल मॅडम आणि नमिता मॅडम या मला भेटल्या. त्यांनी सुयश क्लास विषयी माहिती सांगितली आणि तोंड भरून क्लास विषयीचे कौतुक सांगितले. त्या दिवसापासून क्लास लावायची माझी उत्सुकता जास्तच वाढली. पण म्हणतात ना, योगायोगाशिवाय काही घडत नाही. गेल्या वर्षी क्लास लावता लावता राहून गेला, मात्र यावर्षी मी क्लास लावला. इथे आल्यावर समजून गेले की अंतःकरण झोकून काम करायचे कसे. छोटी छोटी चूक झाली तरी पुन्हा पुन्हा काका डायग्राम काढून घेत असत.
कोणताही कपडा शिवला की त्याच्यात परफेक्शन, नीटनेटकेपणा असायलाच हवाय असे सांगायचे. जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत काका नेहमी म्हणायचे की मनाला असे सांगा की आपण प्रथमतः शिवायचा नाही उसवायचा क्लास लावला आहे, म्हणजे तुम्हाला उसवायचा कंटाळा येणार नाही. आणि खरंच असे काका आमचे नेहमी म्हणतात. काका काकूंकडे पाहून मला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचीच आठवण येते. ज्याप्रमाणे ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवून सर्वांना शिकवण्यास तयार केले, त्याप्रमाणे काकांनी काकूंना शिकवून तयार केले. काकू शिकवताना अगदी सखोल ज्ञान देतात, कोणताही हातचा ठेवत नाही. त्यांच्याकडे पाहून आम्हाला स्फूर्ती व प्रेरणा मिळते. अनेक विद्यार्थी त्यांच्याकडून शिकून स्वतःच्या पायावर उभे आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. यावर्षी आम्ही 8 जणी विद्यार्थिनी आहोत. आम्ही खेळामेळीच्या वातावरणात अगदी बहिणींसारखे राहतो, एकमेकीला सहकार्य करतो. म्हणतात ना, पाण्याचा एक थेंब तापत्या तव्यावर पडला तर त्याचे बाष्प होते, त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. पण पाण्याचा तोच थेंब जर कमळाच्या वाणांवर पडला तर तो कोसळतो. सर्व पाण्यात त्याचे अस्तित्व टिकते पण सत्व मिटून जाते. पण पाण्याचा तोच थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. अस्तित्व आणि सत्व दोन्ही उजळून निघते. पाण्याचा थेंब तोच, फरक फक्त सहवासाचा. आदरणीय व्यासपीठ, माननीय पाहुणे, वंदना मॅडम, आमचे सुयश क्लासचे जनक काका, त्यानंतर जननी त्यांच्या आमच्या काकू आणि इथे जमलेल्या सगळ्या आजी माजी विद्यार्थिनी पालकवर्ग यांना प्रथमतः मी नमस्कार करते. सगळ्यात सांगायचं महत्वाचं म्हणजे सेवेचाची नाद सेवेचाची छंद, सेवेचाची नाद सेवेचाची छंद, सेवेचाची आनंद सदा सर्व काळ असे विनोबा भावेंनी आपल्याला म्हटलेलं आहे. आणि त्याच उक्तीप्रमाणे काका आणि काकू ही सेवा करतात. निस्वार्थीपणे ही सेवा चालू आहे त्यांची. सगळ्यात वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे काका तर नोकरी करत होते, एज्युकेशन खात्यामध्ये होते, तरी सुद्धा त्यातून वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या काकूंना, आपल्या मिसेसना शिकवलं आणि त्यातलं सखोल ज्ञान दिलं. दोघांनी मिळून हा क्लास चालू केला. आज 31 वर्ष होतात म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये, 1-2 वर्षाची गोष्ट नाहीये. 31 वर्ष म्हणजे काही खेळ नाहीये. आज 31 वर्ष ते नेहमी आले की सांगते. आणि काकू तर आईसारखं प्रेम करते. जशी मुलगी चुका करते, चुकली की आलं की आई तिला समजून सांगते, असं नाही बाई, असं कर, तसं नाही बघ, कसं कर. तसं आईच्या रूपात येऊन त्या प्रत्येक विद्यार्थिनीला सांगतात. नाही असं इतकंच नाही तर रोज डबा आणतात. मुली डबा आणतात. त्या डबा खाताना सुद्धा त्यांचे स्वतःची भाजी, स्वतःच काहीतरी केलेले पदार्थ, पाणी किंवा हे तोंड भरून हे मी सगळं घरात आल्यानंतर ऐकते. सगळ्यात म्हणजे नोकरी सांभाळत हे सगळं करणं इतकी सोपी गोष्ट नाही. काकू ही संसारिक 2 मुलं, त्यांची उदरनिर्वाह छानपैकी चालू आहे, त्यांचा संसार सुंदर चालू आहे. म्हणजे त्यांच्यावरही चांगले संस्कार दोघांनी केलेले आहेत. त्यानंतर सगळ्या पूजा आणि कर्म हीच उपासना. जे आपण काम करतोय तेच आपली काय आहे, उपासना आहे. आणि त्यामुळं आज हे जे काय फलित दिसतंय, ह्या ज्या माझी विद्यार्थिनी एवढ्या ह्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहे. जसं मूल आपल्या घरात शाळेतनं आल्यावर कसं सांगतं, तसं आलं की सुरू करतं. आई असं झालं, आई तसं झालं, आई संजीवनीने असं केलं, सुषमाने तसं केलं, आणि त्या रेणूने असं केलं, ज्योतीने तसं केलं. अहो मला नावच पाठ झाली. यांना 8 विद्यार्थिनी आहेत. 8 विद्यार्थिनींची नावच पाहिजे. मी विद्यार्थिनी पाहिल्या नाही, पण एकंदरीत तिच्या बोलण्याने, तिच्या सांगण्याने व्यक्तिमत्व डोळ्यासमोर थोडं येतं. त्याप्रमाणे मला जसं आलं, मध्येच त्यांनी एक क्लिप काढली होती सज्जनगडला, तेव्हा त्यांनी फोटो काढले होते, तेव्हा मला पाहण्यात आलं. पण अजून काही परफेक्ट नाव माहिती नाही, म्हणजे कोणाचं नाव आहे हे मला माहिती नाही, पण ती सगळं सांगत असते. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला आधी लग्नाच्या आधी ड्रेस डिझाईन कोर्स होता लावलेला तिने. लग्न झालं आणि मला काय वाटायचं
मी शिक्षिका आहे, मी एवढे MA BEd DEd केले, माझ्याही सुनेने असंच काहीतरी व्हावं, असंच काहीतरी व्हावं अशी मनापासून तीव्र इच्छा. म्हणून मी तिचं आल्यानंतर ग्रॅज्युएशन करून घेतलं, DEd केलं, नंतर BEd केलं, परत DSM केलं, डिप्लोमा स्कूल ऑफ मॅनेजमेंट. एवढं केलं पण कुठे नोकरी. घेतात थोडे दिवस, 7-8 महिने यायचं काढून टाकायचं, 7-8 महिने यायचं काढून टाकायचं. पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या स्कूलला नोकरी केली, पुण्याच्या नवीन मराठीमध्ये नोकरी केली, इथल्या सातारच्या नवीन मराठीमध्ये नोकरी केली, पण परमनंट नोकरी काही मिळेना. मग शेवटी तिचं मन नाराज झालं खूप. पण तिला कलेची आवड ही पहिल्यापासूनच होती, कारण त्यांनी लग्नाने काही नाही. आता मी मात्र माझ्या शिवण क्लासच्या ह्याच्याकडे झुकणार आहे. कारण का नोकरी जर अशी मिळत नाही तर काय अर्थ आहे. आपली जी कला आहे ती जोपायची, आणि आवड असेल तर सवड होते, आवड नसेल तर सवड मुलीच होणार नाही. आता जसं ती संसारिक आहेत, बऱ्याचशा मुली येतात, गेल्या वर्षीच्या पण काही संसारिक आहेत, या वर्षीच्या पण आहेत, एखाद दुसरी मुलगी अनमॅरिड असेल, पण संसार करत करत मुलं बाळ सांभाळत, घरातली म्हातारी पोतारी माणसं सांभाळत शिवण क्लास करायचा. शिवाय परत जे काही काकूनी सांगितलं ते परत घरी येऊन बघायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर हात एकदा मारायचा. कारण का एकदा शिकवलं की ते परफेक्ट लगेचच लक्षात राहतं असं नाही, त्याला पुन्हा पुन्हा उजळणी करणं फार गरजेचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी ती आता सतत करत असते, त्यामुळे तिचं मला कौतुक आहेच आहे, त्यात वादच नाही. आणि बाकीच्या मुली पण तसंच करतात हे सांगते की माझ्या ही आहे ना अशीच करते बघा, सुषमाचं ना नीटनेटकेपणा आहे, काका सांगतात ना तसं करते, काकू सांगतात ना तसं परफेक्शन येतं. आणि खरंच आता इतकं छान परफेक्शन आलंय ना, म्हणजे ती कुणाचंही माप घेऊन ती सहजपणे शिवू शकते, इतकं तिच्यामध्ये टॅलेंट आलेलं आहे. त्यामुळं खूप खूप ह्याचं सगळं श्रेय काका आणि काकूंना देते मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्षी ज्या 8 विद्यार्थिनी आहेत त्या 8 विद्यार्थ्यांना पण चांगले यश मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या मुलींसारखंच तुम्हालाही चांगलं यश मिळणार आहे, चांगले मार्क मिळणार आहेत. तुम्ही पण काम झोपून करताय. काम म्हणजे घर सांभाळून, म्हणजे मुलं सांभाळून काम करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. घरातले सगळे व्याप सांभाळून, कारण का पय्ये पाहुणे तमके तमके लग्न कार्य मुंजी सगळं चालू असतं, आणि हे काही सुटलं नाही कोणालाच. आणि हे सगळं करत करताय हे तुमचं कौतुक आहे. एक तर ही भरत का भरून येते, तिची तर नुसती पळापळ असते, निघते गाडी मिळते पुढे जाते, गाडी मिळते पुढे जाते, असं चाललेलं असतं तिची. मग तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा या वर्षीच्या मुलींना. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, या उक्तीप्रमाणे तुम्ही सतत काम करत राहा, फळाची अपेक्षा धरू नका, फळ हे आपोआप मिळेल, यशस्वी तुम्हाला खेचून आणता येईल. एवढंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वाटतं की अरे चा मी करते कोर्स पण माझं होईल का नाही व्यवस्थित, पुढच्या वर्षी कोर्स संपल्यानंतर खरंच मला ड्रेस शिवायला येतील का, ब्लाऊज व्यवस्थित शिवायला येतील का, मला गिराईक मिळतील का, अशा सगळ्या प्रश्नांची रेलचेल आपल्या डोक्यामध्ये असते. पण मुलींनो अजिबात हे रेलचेल करून घेऊ नका, तुम्ही करत राहा, आधी केलेची पाहिजे, केल्याशिवाय काही होणार नाही. आणि यश हे तुम्ही मागून मिळत नाही, तुम्ही काम केलं तरच यश मिळणार आहे. तुमच्याकडे अशी रेलचेलला गेला की तुम्हाला संत घ्यायला वेळ मिळणार नाही. अरे बापरे बास आज किती शिवायचं, पाठ मान होईल इतकं होईल, पण त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. उतावळेपणा करून काहीच उपयोग नाही. कारण का या सगळ्या जास्त वेळ देतच नाहीये, कारण का सगळ्यांनाच घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, पालकवर्ग बसलेला आहे, तर जेंट्स त्यांनाही घाई आहेच होतं. मी सांगण्याचा तो प्रयत्न केलेलाच आहे. शेवटी एवढंच मी म्हणू इच्छिते, मन शांताराम आठवल्यांनी म्हटलंय बघा, मन शुद्ध तुझं ही गोष्ट पृथ्वी मोलाची, तू चाल खुडर गड्या तुला भीती कुणाची, परवा कशाची. तर तुम्ही असे चालत राहा, चालत राहा, चालत राहा, तुम्हाला यश आपोआप मिळेल. तुम्हाला तेव्हा वाटेल की अरे त्या मॅडम म्हणत होत्या ते अगदी खरे, या आपण करत राहिलो, पुढे चालत राहिलो तर आपल्याला यश मिळणार आहे. एवढे बोलून आणि काकांचं पुन्हा एकदा खूप खूप कौतुक, आणि काकूंचं पण खूप कौतुक. कारण का दिवसभर नव्हे, जवळ जवळ क्लास लावल्यापासून आजच्या क्षणापर्यंत आमच्या घरात काका आणि काकू, काका आणि काकू. खरं सांगायचं
रमून गेली आहे ना की मला कधी वाटलंच नाही की इतकी ती छान रमून जाईल. आणि इतकं जसं लहान मूल दुसऱ्या दिवशी शाळेची वेळ किती आहे, केव्हा उठायचंय, केव्हा शाळेत जायचंय, तेव्हा हे करायचंय, असं ज्या मुलाला उत्सुकता लागते ना त्याप्रमाणे ती जी उत्सुकता असते. चला 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 आटपाट जायचंय क्लासला, ज्योतीला फोन कर, ज्योती निघालीस का, रेणूला फोन कर, चल 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 कर, ह्या सगळ्या उलाढाली चाललेल्या असतात. मग याचं म्हणजे हे दिसतं हे कशावरून, तर हे काका काकूंचा सहवास आणि त्यांचं शिकवणं, त्यांचं अध्यापन करण्याची हातोटी, त्यांना मुलांना समजून सांगण्याची कुवत, हे सगळं त्याच्या मागचा काय आहे फलित. पाहुण्यांना तुम्हाला खूप बोर होत असेल. आणि तेव्हा म्हणजे मी पहिला प्रायव्हेट क्लास लावलेला 6 महिन्याचा, पण काकांच्या जबरदस्तीमुळे मी त्यावेळेस 1 वर्षाचा डिप्लोमा केला. पण त्यावेळेस माझ्याकडे पैसे पण नव्हते तेवढे भरायला, पण माझी फी सगळी काकांनी भरली. पण आज माझ्याकडे एवढे पैसे आहेत की आज मी 30-40 हजार रुपयाचा सुद्धा क्लास लावू शकते, पण फक्त त्यांच्यामुळे. कारण 10 रुपये सुद्धा मला एक बसला किंवा रिक्षाला यायला मिळत नव्हते. मी चालत यायची त्या माहुलीपासून ह्या कृष्णनगर पर्यंत, आणि इथून परत पुढे पण मी जॉबसाठी मी चालत जायचे. पण ते 10 रुपये वाचवायचे, 20 रुपये वाचवायचे, आणि कापड पण त्यावेळेस उपलब्ध नसायचं एवढं. कारण एवढी परिस्थिती बेकार होती की आज ह्या क्लासमुळे एवढी माझी परिस्थिती सुधारली की आज नाक्यावरती चांगल्या स्पॉटला मला दुकान मिळालं. आणि आज मी एम्ब्रॉयडरीची पण मशीन बुक केली 3,90,000 रुपयाची. चालू करेन मी, पण नाही ना आता मला असं झालंय की ज्या क्लास सुंदर काम तुम्ही करता नवीन. मी फक्त म्हणते की काका काकू आहेत, ते म्हणतात कोण काका काकू, तुम्ही सर मॅडम का नाही म्हणत, तर म्हणलं आम्हाला पहिल्यापासूनच सवय झाली की काका काकू म्हणायची का तर. आणि माझ्या पण दुकानाला नाव सुयशच आहे. त्यांना वाटलं की माझ्या मुलाचंच नाव आहे, तर म्हणले हे नाव कोणाचं सुयश म्हणून, तर मी म्हणलं माझ्या गुरूंचं नाव आहे सुरेखा. तुम्हाला म्हटलं हो, मला म्हणजे माझा काळ एवढा बेकार होता ना त्या काळातला की मी ह्याच्यावरती खूप काय केलंय की शिवणकाम एवढं चांगलंय की तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत कपडे घालायचं तर कोण सोडत असेल. आणि हा क्लास असा आहे की तुम्हाला जन्मलेल्या बाळापासून झबलं, टोपडं, दुपटं, अगदी म्हातारपर्यंत चोळ्या वगैरे सगळं शिवू शकता ना तुम्ही. माझ्याकडे येणारा प्रत्येक कस्टमर आहे ना की विचारतो तुम्ही अजून काय करता, तर मी सगळं सांगते. म्हणून माझ्याकडे लहान मुलांपासून म्हातारपणापर्यंत सगळेच एका घरातले सगळेच कस्टमर एकदाच मला हे होतात की 100 रुपयाचं आपण 1 रुपयाचं काम जर केलं तर 10 रुपयाच होतं, 10चं काम केलं तर 100-100चं 1000 वर जात. आणि माझं कसं व्हायचं, 10 रुपयाचं फक्त 20 रुपयाचं काम अल्टरसाठी यायचं, तीच बाई माझ्याकडे 200 रुपयाचं काम घेऊन लागली. आणि त्याच बाईना स्वतःचं कुटुंब सगळे देत माझ्याकडे 2-2, 3-3 हजाराचं, तीच बाई 20,000 रुपयाचं टार्गेट करते. म्हणजे 200 रुपये येणारे असतात, 20 रुपयाचे झाले 2,000 रुपयावर. आणि तिथून माझी एवढी साखळी तयार झाली की आज मलाच वेळ नाहीये की काम करायला, पण 2 मिनिटं मी बसू शकत नाही आज, इतकं मला काम आहे. म्हणजे महिन्याचं 2 महिन्याचं बुकिंग फुल असतं. आताच माझं संक्रांतीचा फुल महिना चालूच आहे. एवढं म्हणजे हे की तुम्ही काम चांगलं करा, देणाऱ्यातले व्हा, घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यातला झाला ना तर खूप म्हणजे तुम्ही चालू मध्ये एका दिवसात तुम्ही कितीही तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण मी त्यावेळेस मला येत नव्हतं आणि माझं कसं व्हायचं त्यावेळेस सकाळची थंडी असायची, हात चालायचं नाही, वाकडे टिप झाले की काका उसवायला लावायचे, मी 3 आठवडे एकच टोपडं शिवायचे. आणि आता असं झालं की तुम्ही मला झोपत नाही उठवलं तर मी टोपडं शिवू शकते, म्हणजे बिना डायग्रामचं यायचं. पण त्यावेळेस आमचं असं व्हायचं ना, आम्ही 3 जणी असायचो मैत्रिणी फक्त एका सकाळच्या बॅचला. आलंय की सर म्हणायचं किती वेळ जातो किती वेळ, म्हणून आम्ही कचरा साठलेला पण आम्ही शिकून हात परत शिकायचो आणि परत आम्ही बसायचो मशीनवरती. त्यावेळेस कसं आहे की काकांमुळे आज असं झालं की फिनिशिंग सुधारलं आणि एकही कपडा वाया गेला नाही. त्या काळात आमचा गेला म्हणजे वेळी काय असं दुखायचं ना की कुठून क्लास लावलाय आपण. इतकं व्हायचं आमच्या वडील पण म्हणायचे की कसलं तू शिवतेस, 1 महिना झाला तरी तुला टोपडं इकडे झालंय, मी तुला दाखवतो कसं शिवायचं. मी म्हणायची नाही मी शिवते. घरी गेलं 2 वेळा मी मशीन मध्ये बोट सुद्धा घालून घेतली. आमचे वडील म्हणायचे की आता तुला जमायचं का हे सगळं, तर मी म्हटलं जमाल. आणि काका कसे करायचे प्रयत्न करायचे त्यांनी एकही म्हणजे आम्हाला कसं डायग्राम
पहिल्यांदा टेबलवर काढून दाखवायचे, तो पाठ झाल्याशिवाय वहीतच काढून द्यायचे नाही. त्याच्यामुळे आणखीन डोकं हे व्हायचं की अरे आपल्याला नाही आलं तर काय करायचं. घरी पण काम करताना तसंच आमच्या म्हणायचे काय तुझं चाललेलं असतंय, भाकरी करताना सारखी शिकले ते एकदा माझ्याकडून भाकरी त्याचीच राहून गेली. आमच्या आई म्हणली काय अगं एवढं कसली वेळी झालीस त्या कामामध्ये, म्हटले की तुला हे ना म्हणलं अगं उद्या काकाने जर नाही म्हणलं हे केलं तर उद्या दिवस वाया जाईल म्हटलं. तर तिला मग मी विचारायला लावायची की मला विचार. मग घरी कुठं झेरॉक्सच्या दुकानात मी जॉबला होती तिथं पण तसंच व्हायचं, झेरॉक्सच चुकायचं. पण चुकलं की त्या पेजवरती काढत बसेल. तिथले पण सगळे म्हणायचे अहो मॅडम काय झालं तुम्हाला, म्हणले असला कसला ₹1 काढताय तुम्ही. मी म्हणायचे नाही अहो क्लास लावलाय म्हटलं त्याच्यासाठी चाललंय. मग कात्रीनं काप काही काप असं करत करत म्हणजे खूप मी प्रॅक्टिस केली ना. आज कसं झालंय की तुम्ही म्हणजे आज माझं काम जे आहे ते बाहेरच्या देशात पण जातं, म्हणजे अमेरिका, युरोप, आफ्रिका, म्हणजे आपले साधनमध्ये जे आहेत ना, म्हणजे जे कस्टमर आहे त्यांच्या सुना ज्या आहेत ना ते येतात. म्हणजे त्या आल्या की त्यांना आल्या की लगेच घेऊन येतात की बाबा ह्या चांगल्या शिवतात. आणि माझं छोटस दुकान आहे जिन्याच्या खाली. आणि आमच्या इथं कसं होतं एक समोर टेलरिंगचं मटेरियल मिळतं. तिथं येणाऱ्या टेलर ज्या असतात ना त्या बाहेर थांबतात आणि त्या फक्त अशा बघतात. त्या म्हणतात एवढ्या जागे तुम्ही कसं बसलाय, म्हणून त्या बाहेर असतात. त्या म्हणतात आधी येऊ का, तर मी म्हणलं या. तर त्या बघत असतात की बाबा तुम्ही एवढ्या जागेत धंदा कसा सेट केला आणि तुम्हाला एवढं म्हणजे 3000 भाडं म्हणजे मला जास्त असं त्यांना वाटतं. पण मी काय म्हणलं की अहो 3000 जरी भाडं असलं तर काम तुमच्या हातात आहे ना करणं. मी दिवसभरात 3000 सुद्धा कमवते म्हणले 1 महिन्याचं भाडं. जर करायला गेलं तर तुम्ही जर हा विचार करत बसला की हे कसं होणार तर ते होऊ शकत नाही. जे तुम्ही हातात घ्याल तेव्हा जे करत राहाल प्रॅक्टिकल केलं की तुम्हाला मिळणार. आज तुम्हाला 3 रुपये मिळतात, उद्या तुम्हाला त्याच कामाचा अनुभव आला तर उद्या 30 रुपये मिळतात. त्या अजून 30 रुपयाचा अनुभव आला की तुम्ही 300 रुपये सहज कमवता ना. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की मी 30,000 रुपये म्हटलं इझिली कमवते महिन्यात. कारण दिवसभरात 1000 रुपयाचं काम जरी केलं तर 1000 रुपयाचं बुकिंग लगेच होतं. मी अशा 3 ब्लाऊज कट केले की शिवायच्या आत माझे 6 ब्लाऊज आलेले असतात. कधीच असं झालं नाही की मला काम नाहीये. जसा क्लास केलाय तसं ते रडत कडत क्लास केला. पण आज असं की रडायलाच वेळ नाही कारण काम आणि कामामध्ये काय रडते त्यावेळेस काम नव्हतं म्हणजे. आणि रडत रडत क्लास कसा व्हायचा की माझ्याकडे पैसे नाहीये काय, म्हणून मला रडायला यायचं की अरे आपल्याला एवढं सगळं डोकं दिलंय पण क्लास लावता तर त्याचा फायदा केला पाहिजे ना तुम्ही. की बाबा ही अशी कला आहे की तुम्ही घरात तुम्ही कुठेही पोहोचू शकता ह्याच्यात. इतकं म्हणजे शिवणकाम इतकं चांगलं आहे. पण ते कसं आहे काही महिलांना मी आता कितीतरी लाखो महिला माझ्याकडे, कारण जो वेळ जो जातो आपला तो म्हणला आपल्याला मिळायला पाहिजे असतो. सगळे म्हणलं 4 पैशासाठी म्हणलं 4 कुटुंबात व्यक्ती असतात ते बसून खाणारे असतात किंवा मुलांची शिक्षण असतात ह्याच्यासाठी कमवतात त्याच्यासाठी असतात. पण कस्टमर काही ताप पण देतात अहो हे असं झालं ते तसं झालं एवढे पैसे अहो एवढे पैसे कामाचेच असतात. ते काम तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल ना की हे काम कसं असतंय ते. कारण एवढा आम्हाला कस्टमरांना म्हणजे हँडल करावं लागतं ना. प्रत्येक लेडीज हे आहे ना वेगवेगळ्या ह्याची येते, म्हणजे प्रत्येकाची बॉडी लँग्वेज सगळे वेगळे येते. पण त्यांना ते समजून सांगणं पण तितकं म्हणजे कधी कधी आई व्हावं लागतं त्यांचं, कधी मैत्रीण व्हावं लागतं. एकदम लहान मुलासारखं सुद्धा सांगावं लागतं की अहो हे असं नाही हे असं करा तर ते होतं. नाहीतर काही लेडीज आहेत का नाही की नाही एक्सेप्टच करत नाही ती. कारण मी खूप हे अनुभव घेतलेत ना की नाही बाबा तुमची बॉडी लँग्वेज तशी राहत नाही. कारण शिवणकामात तसंच आहे, तुम्ही तरुणपणे वेगळा असता म्हातारपणे वेगळा असता, तुमची बॉडी खाली उतरत जाते. मग ब्लाऊजला तर सरस लेडीज आम्हाला प्रॉब्लेम द्यायचे. मी सरस त्यांना सांगते की नाही तुमच्या शरीरात होणारा बदल हा तुम्ही ओळखा तर तुम्ही टेलरला समजून घ्या, नाही तर तुम्ही समजून घेऊ शकतच नाहीये ना. कारण आज एवढे तुम्ही लूज कपडे घालता त्याचं काहीच वाटत नाही, पण फिटिंग कपडे घातले की तुम्हाला सरस हा प्रॉब्लेम चालूच होतो. कुठलीही लेडीज असू द्या किती स्टँडर्ड, त्यांना म्हणलं पॅट बंद गाड्या घाला तर घालतच नाही. पहिला प्रश्न असतो की आम्हाला डीप गाळा पाहिजे. मग मी म्हणलं डीप गाळा असेल तर तुम्ही नळ लावा सरळ गाळा बांधायचा, तरी ऐकत नाही आम्हाला डीपच पाहिजे. आम्ही मग मी कशी करते बोर्ड बोलून हा नेक्स्ट टाइम करा त्यांच्या गाळावर आणते. आता तर सरास मी बोटनेकच गळे देते, त्यांना सांगते की तुमचं आता वय फॅशन करायचं मी तसं सांगते. आणि ज्या वयस करत मग त्यांना थोडंफार हे करते माझ्या 3चीच पट्टी मागतात. मी सरळ म्हणते की तुम्ही बोटने गळे घाला. त्याच्यामुळे आज असं झालं की मला त्यांना सुधारता आलं की बाबा कमी गळ्याचे ते घालायला लागले की वर गळा असलं की त्यांना म्हणते शोल्डर उतरत नाही. त्याच्यामुळे आता इतक्या सरस आहेत ना लेडीज की माझ्याकडे कस्टमर जवळ 80% ते सगळं तसलंच आहे
की बोटनेकचेच गळे शिवा म्हणते आता. एकदा तुम्ही गळा दिला की परत नेक्स्ट टाइम तुम्ही सगळं डिझाईन कुठली करायची. कारण पहिल्यांदा ते तसे करत होते की पाटानं उघडे. मी त्यांना म्हणायची पाटानं उघडे केले की तुम्हाला पार्लर मध्ये जावं लागणार. 200 रुपयाचा ब्लाऊज शिवायचा आणि 2000 पार्लर मध्ये घालवायचे. म्हणजे तुम्ही काय करता. कारण त्यांना इतकं सांगावं लागतं ना की त्या म्हणतात की तुम्ही पैसे किती वाचवता, म्हणजे काय होतं हे म्हणलं तुमचं तुम्हाला कळत नाही. कधी स्वतःकडे तुम्ही लक्ष पण देत नाही. मुलांसाठी तुम्ही उठणार, डबा करणार, सगळं करणार. स्वतःसाठी काय केलं? स्वतःसाठी 2 घास खाऊ शकत नाही. तुम्हाला म्हातारपणी त्रास झाला तर कोण तुमचा मुलगा देणार आहे का तुम्हाला, का सून देणार आहे? तुम्ही लाखो तुम्ही पैसे कमवा, सगळं करा. पण ते कुठं म्हणतात की ते तुमच्यामुळे मिळाले. ते म्हणतात आमच्या नशिबाने मिळाले. नशीब कुणी घडवलं? आई वडिलांनी घडवलं. आज आम्ही म्हणतो ना काका काकूंनी नशीब घडवलंय म्हणून मी आज एवढ्या लेवलला आहे. मला 5 मिनिटात तो गाळा मिळाला होता, काहीच करावं लागलं नाही. आणि मी 2012 पासून चालत गेली ना, मला जास्त काही करावं लागलं नाही. फक्त मी कष्ट केले, रस्त्यानं चालले चांगली, एवढंच केलं. पण मला चालू रस्त्यामध्ये काटे आले, पण काटे सुद्धा बाजूला सरळ. इतकं म्हणजे मला कास्ट मध्ये मी साधे हाफ शटलची मशीन घ्यायला गेली, मला फुल शटलची मशीन मिळाली. ती झाली की मी 2017 मध्ये हाय स्पीडच्या त्यावेळेस मशिनी घेतल्या. आणि त्यावेळेस एक मशीनवर काम करत करत आज 5 मशिनी झाल्या. आता 5 मशिनी होऊन आज माझ्याकडे मोठी मशीन यायला लागली. अजून एक दुसरे एक पिको फॉल चेक केले बुक, ती एक 40,000 रुपयाची ती एक आहे. आणि 3,90,000 रुपयाची एक बुक केली. अजून आता ते काम करून मला अजून मोठं करायचंय. आता बघू कसं होईल तसं. पण मला एवढा वेळ म्हणजे त्या ह्याच्यात फक्त पैसे नव्हते म्हणून त्याच्यासाठी गेला ना, तर मी आज सातारमध्ये 1 नंबरला असते म्हणजे गारमेंट लेवलला. पण ते परिस्थितीच्या परिस्थिती पण आमची एवढी नाही. एक वडील टेलर असल्यामुळं सगळा वेळ ह्याच्यात गेला. मग स्वतः पैसे साठवत टेलरिंगच्याच कामातनं मी स्वतःची गाडी, स्वतःच सगळं म्हणजे एकही 1 रुपया सुद्धा माझ्या घरच्यांचा कुणाचाही नाही आजपर्यंत. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी फक्त त्या टेलर कामातले पैसे हे करायचे. आज बघा 10 रुपयाचं काम असलं की इझिली, पण त्यावेळेस मला 10 रुपये बस नाही यायला किंवा रिक्षा न्यायला मिळत नव्हते. आज 10 रुपये नाही, माझ्याकडे आज लाखो रुपये माझ्या अकाउंटला शिल्लक असते की मी कुठेही म्हणजे पटकन क्लास म्हणा काय म्हणा, फक्त शिवण कामाशी निगडीत आहे त्या कामाला मी इझिली पैसे पटकन खर्च करते. पण बाकीच्या फालतू गोष्टीसाठी नाही. आपल्याला काय घ्यायचं असलं, गजरा घ्यायचा असला तरी मी विचार करते की हा गजरा आपल्या डोक्यात किती वेळ आहे, 10 मिनिटं 1 तास. हे 10 रुपयाचं जर मी एखादं कापड घेतलं आणि ते जर शिवलं तर हे 10 रुपयाचं कापड मला आयुष्यभर आहे तोपर्यंत लाखो रुपये देणार. म्हणून मी ते घेते. म्हणजे शिवण कामाला जे लागल ना, छोटासा मणी असू दे, काय असू दे, डिझाईनचा असू दे, मी ते गोळा गोळा करत करत अख्खा बेडच भरून टाकलाय. त्या गोळ्या छोट्या 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 वस्तू लागणार की उद्या मला वेळ मिळाली की मी पटकन करणार. कापड त्यावेळेस मिळत नव्हतं. आज गिऱ्हाईकाच्या ह्याच्यातलं मला बोनस म्हणून कापड मिळायला लागलं की एखादी लहान असली की ब्लाऊज मधलं शिल्लक राहिले की त्याची पर्स अडकवायची की तिथेही काय की बायका मला बरोबर सांगत दिला मला तो पर्सचा बिझनेस भेटतो. मग त्यावेळेस काय करते, ब्लाऊज शिवला की पर्स गिफ्ट द्यायची. म्हणजे तिथंच आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला म्हणायचं. त्याच्यामुळे त्या कस्टमर एवढ्या खुश व्हायच्या की तिला पर्स दिली की ती तिची मैत्रीण घेऊन यायची का तर पर्स आहे. आता पर्सचेच पैसे यायचे नाही पण ब्लाऊजचे मला पैसे मिळायचे. त्याच्यामुळे त्या मला ते म्हणजे 20 रुपयाच्या कामामुळे किंवा 200 रुपयाच्या कामामुळे आज मला 2,000चं 2 लाखाचं काम होतच. 6 महिन्यात म्हणलं तरी लाखभर रुपये तुमच्या बिझनेस मध्ये पडलेच पाहिजेत ना. तुम्ही एक टार्गेट ठेवायचं की दिवसभरात हे काम केलंय आणि मला एवढे पैसे प्रॉफिट पडलंच पाहिजे. मी कितीही काम असलं ना तरी महिन्याचे 15,000 रुपये आपल्या अकाउंटला पडलेच पाहिजे. किती काय असलं तर ते पैसे साठतात. तुम्ही नुसतं करत राहिला आणि त्याचं काहीच नाही तर कसं होणार ना. आज म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या परिस्थिती असतात म्हणजे घरी की बाबा हे मॅनेज कसं करायचं. पण मी म्हणते की माझ्याकडे हे काम आहे शिवण काम. मी आज 1,000 रुपयाचं काम केलं ना, उद्या आज 1,000 रुपये द्यायचे. मी त्याला सांगते की 2 दिवस थांब मी तुला 1,000 रुपये देणार. लगेच आज काम करायचं की परत परवा दिवशी त्याचे 1,000 रुपये त्याला मिळतात. पण ते मिळतात ना कधी शिवण काम केलं तर ह्याला किती 5 रुपयाचा खर्च तुमचा, पण तुम्हाला प्रॉफिट किती आहे 90% तुम्हाला प्रॉफिट आहे. पण तुम्ही केलं पाहिजे ना, नाही केलं तर तुम्हाला कसं मिळणार ना. केलं तर मिळतात. 3,000 रुपये मला कमवायला मी एका दिवसात कमवते. माझ्याकडे 29 दिवस आहेत ना प्रॉफिट मध्ये किंवा 10 दिवस गेले तरी 20 दिवस आहेत ना त्याच्यात. जसं तुम्ही कसं आहे सकाळचं काम 11 पर्यंत उरकायचं की तुम्हाला 11 ते 4 किंवा 5 पर्यंत मुलं येतात तुम्ही तेवढ्या वेळेत तुम्ही 300-400 रुपयाचं काम केलंच पाहिजे काही करून. तर तुम्ही तुमच्या मुलाचा खर्च म्हणा किंवा स्वतःच्या फॅमिलीचा खर्च
इझिली म्हणजे तुमचा एक पगार चालू झाला ना, जसं तुम्ही नोकरी करणार त्याच्यापेक्षा तुम्ही डबल कमवू शकता. आज मला इतकं काम असतं ना की माझ्याकडे तेवढे महिला पण नाहीत काम करायला. ठेवायचं म्हणलं की त्यांचं कसं की आपल्याला एवढे पैसे मिळाले पाहिजेत, हे पहिलं त्यांच्या डोक्याला असतं की पैसे मिळाले पाहिजे. तुम्ही काम केलं तर पैसे मिळतील ना, काम नाही केलं तर नाही ना. एखाद्या कस्टमरचा तुम्हाला ब्लाऊज दिला, त्या कस्टमरनं तो ओके केला आणि त्या कस्टमरनं तुम्हाला गिराईक दिला तर तो 100% तुमचं सक्सेस आहे. आणि माझं कसं, मी स्वतः काम करते ना, फक्त मला कस्टमर काय म्हणते की चांगला शिवा. मी फक्त त्या मॅडमला काय म्हणते की मॅडम तुमचा जर चांगला केला नाही ब्लाऊज तर तुम्ही हाताची गाडी तोंडाबोट एवढंच करणार म्हणले. जर हाताची गाडी तोंडाचं बोट जर काढायचं असेल तर तुमचा ब्लाऊज चांगला शिवला पाहिजे. कारण माझं कस्टमर माझी पब्लिसिटी आहे म्हणलं. अजून म्हटलं माझं फक्त दुकानाला म्हणलं बोर्ड लावायला म्हणलं जागा नाही, पण म्हणलं तुम्ही इथून गेला तर माझं जिनेस बोळातच आहे, पण मला लोक शोधत येतात तिथून. आणि मी म्हणलं तुमचं काम केलं तर तुम्ही मला कस्टमर देणार आहे ना. तर त्या म्हणतात बघा मॅडम, मी म्हटलं तुम्ही नेक्स्ट टाइम म्हणलं 4 गिरायचे तुम्ही घेऊन येणार आणि स्वतः पण येणार. आणि तसंच होतं, मी प्रत्येकाला खात्रीपूर्वक 100% बोलते की तुम्ही कस्टमर आणणार आणि त्या आणतातच. ब्लाऊज घरी गेला की घातला की लगे दुसऱ्या मिनिटाला फोन येतो, मॅडम ब्लाऊज चांगला बसतो. किंवा काय काहींचं येत नाही, काय कस्टमर घेऊन येतात, त्यांना म्हणलं की नाही की मला बाबा ब्लाऊज घाला सांगा, काय तर सांगतच नाही, काय सांगतात, काय कस्टमर घेऊन येतात. आणि नाक्यावर तर एवढे टेलर आहेत ना की बाबा म्हणतात आमचं काम करा. म्हणलं वेळ नाही, मुली द्या, तर मुली काम करणारे चांगलं लागतात ना. आज कसं झालं की तुम्ही 10 रुपयाचं काम चांगलं करा, 10 रुपयाचं काम तुमच्या हातात येणार आहे सुरुवातीला. कोणीही तुम्हाला ट्रायसाठी देतो ब्लाऊज, ट्राय करायचा की तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवायचं, कारण तुमच्या हातात काम आहे. जसं तुम्ही एखादी भाकरी करपली मग दुसरी भाकरी करताना लक्ष देतात ना की करपली नाही पाहिजे, नाही लक्ष दिलं तर ती पण करपली, ती करपली तर तुम्हाला किती जणांच्या शिव्या खायला लागतात. तसंच कस्टमर आहे, तुम्ही एकाचं काम नाही केलं की तुमच्या लगेच पत्ता कटच होतं. गुन्हेगार करायचं का टिकमार करायचं हे प्रत्येकाच्याच हातात आहे. आज माझ्याकडे एवढे कस्टमर आहेत ना की मला आहे ना, म्हणजे दुकान बंद असलं तरी दिवसभर फोन चालू असतं. दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून किंवा 7 वाजल्यापासून 11-12 वाजेपर्यंत करतात. म्हणून मी त्यांना टायमिंगच ठेवले, 10 ते 8च फोन करायचा म्हणे. कारण फोन करायचं नाही, आम्हाला पण प्रायव्हसी पाहिजे, तुम्हाला पाहिजे म्हटलं. मंगळवारचे फोन करायचे नाही ना, ते ह्याच्या अगोदर मला कस्टमर 12 वाजेपर्यंत, मॅडम उद्या सकाळी जाता ब्लाऊज न्यायला या. एका बिल्डिंग मध्ये सुद्धा एका बाईचं जर काम केलं ना तर मला अख्ख्या बिल्डिंग मधलं अपार्टमेंट मधलं काम मिळायचं. 200 रुपयाचं काम घेऊन यायचे, नेक्स्ट टाइमला मला 2000 रुपयाचं काम मिळायचं. तुझा ब्लाऊज दिला की तसे मिळायचे. त्याच्यामुळे मी होम डिलिव्हरी लॉकडाऊन मध्ये चालू केली होती. ते अजून पण माझी चालूच आहे तशी, म्हणजे जास्त कामं भेटतात ना एका वेळेला. म्हणजे तुम्हाला घरी बसून सुद्धा काम आलं पाहिजे. तुम्ही एकदा गेला तर तुम्हाला 10 दिवसाचं काम आलं पाहिजे ना. मला एकदा गेलं की मला महिन्याचं काम येईल, नेक्स्ट टाइम त्यांचं गेला गेला की नेक्स्ट टाइम परत पिशवी भरून जाईल. म्हणजे मी घरी जेवढी होती ना तेवढी तेच काम करत होती. कारण मी पण लव्ह मॅरेज केलेलं आहे, या कपड्यावर आली होती 6 वर्षापूर्वी. आज एवढं आहे घरी की कोण म्हणत नाही की ही एकटी असेल म्हणून शैलीने एवढा कसा संसार झाला. मी फक्त म्हणते की माझं शिवणकाम आणि माझे काका काम. या सुयश टेलरिंग इन्स्टिट्यूटचा वर्धापन दिन आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमासाठी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी काका काकू यांचं मनापासून आभार मानतो. कारण ग्रामीण भागातून मी पण आहे, मी ग्रामीण भागातून सुरुवात करून आज तुमच्या इथं बोलायला उपस्थित आहे. माझी पण सुरुवात अशीच होती, पण सगळ्यात महत्वाचं मला खूप कौतुक आणि आनंद वाटतोय की जे संस्काराचं विषय इथं निघाला की बाबा तुमचं हे इन्स्टिट्यूट, मला वाटलं होतं की सुयश टेलरिंग इन्स्टिट्यूट म्हणजे एक हाय इन्स्टिट्यूट आणि त्याच्यात सर आणि मॅडम असते, पण सर आणि मॅडम यांचं वेगळा विषय राहून इथं काका काकू आजपासून ते माझे पण काका काकू असतील आणि माझ्यासाठी पण मार्गदर्शन करतील. खूप सारं बोलण्यासारखा विषय, पण शीतल मॅडमनी आणि या मॅडमनी खूप सारी माहिती सांगितली. तुम्ही सर्वांनी सुद्धा खूप छानपैकी इथं 1 वर्षाचा जे क्लास केलाय त्या क्लासमध्ये जे तुम्ही काय शिकलाय ते शिक्षण इथं थांबत नाही आहे. खरं तर ही आजपासून तुमची सुरुवात आहे की ज्यावेळेला तुम्ही घरी काम करणार आहे तर त्यावेळेला तुम्ही ते काय शिवणकाम करणार आहे, तुम्हाला काय अडचण येणार आहे, तुम्ही गप्प बसून ज्या काही चुका होणार आहेत त्या न सांगता जर त्या तशाच ठेवल्या दाबून तर त्या कधीच सुधारल्या जाणार नाहीत. त्याच्यासाठी परत पुन्हा काकांचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं. शीतल मॅडम सारख्यांना तुम्ही जर हेल्थसाठी विचारलं
किंवा जे कोण तुमचे मार्गदर्शक असतील आजूबाजूला, कधी कधी असं पण होतं की ज्या मुली आता इथं क्लासमध्ये आहेत की कदाचित तुमचे वडील किंवा आई सुद्धा पहिलं कधीतरी टेलरिंग काम केलेलं असेल किंवा शेजारी असतील, तर त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडनं ते शिकलं पाहिजे. हा विषय इथं संपत नाही, कारण फॅशन रोज नवीन नवीन येत असतात आणि त्या नवीन फॅशनचं प्रत्येक वेळेला तुम्हाला ते शिकायला मिळेल असं नाही. तर शिकण्यासाठी तुम्हाला युट्यूबचं बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन, व्हिडिओ, फोटो किंवा एखादा नवीन ड्रेस मार्केटमध्ये आला तर ते बघून ते कसं शिवलेलं असतं, त्याला कापड किती लागेल याचा अभ्यास करून तुम्ही ते करू शकता. एवढेही न करता तुम्ही हा एकच बिझनेस करायचा की व्यवसाय. आता जसं मी सुरुवातीला पण मी एम्ब्रॉयडरीचं डिझायनिंगचं काम करत होतो. मुंबई सारख्या ठिकाणी गार्मेंटमध्ये मी काम केलंय, स्वतः गार्मेंट चालवलं. मला ज्यांनी शिकवलं, मला ज्यांनी मुंबईला घेऊन आले, मी लहान असून पण चांगल्या पद्धतीनं गार्मेंटचा व्यवसाय करायला सुरुवात केली. एम्ब्रॉयडरीचं डिझायनिंगचं काम ज्यावेळेला मशीन एम्ब्रॉयडरी सिंगल मशीनवरती सिंगल काम करत होता कारागीर. मग त्यावेळेला अचानकच जसं आपण पूर्वी बँकेत गेले तर तुमचं वही रजिस्टर घेऊन तुमच्या अकाउंटला किती पैसे येते पहिल्यानंतर कॉम्प्युटरवर, तसंच एम्ब्रॉयडरीच्या पण लाईन मध्ये असा विषय झाला की कॉम्प्युटर एम्ब्रॉयडरी आलं. मग त्याच्यामध्ये 24 साईडची एक मशीन आली, त्याला एकच कॉम्प्युटर असेल, त्याला एक सीडी बनवून टाकली की 24 मशीनवरती प्रत्येक ठिकाणी एकसारखं एक डिझाईन बनवू लागलं. म्हणजे एम्ब्रॉयडरीची साडी जे बनायला लागल्या त्या 24 साड्या एका वेळेला वन टाइम बाहेर आल्या. त्याच्यामुळे ते मार्केट गेलं. मला सांगायचा विषय असाच आहे की जसं तुम्ही आता टेलरिंग शिकताय, ते टेलरिंग शिकता शिकता अजूनही याच्या पुढचं शिक्षण एम्ब्रॉयडरीचं असेल, बॅगांचा क्लास असेल. मी स्वतः IDBI RCT ला ट्रेनर आहे, तर तिथं ते बॅगांचा पण क्लास शिकवलं जातं. तिथं 30-35 प्रकारचे मोफत प्रशिक्षण आहे. तुमचं राहण्याचं, जेवणाचं सगळी सोय आहे, कोणताही खर्च नाही आहे. मग अशा एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला, म्हणजे तिथं संस्थेमध्ये जर तुम्हाला शिकायला मिळालं तर तुम्ही तिथं पण हे करा. फलटणवरनं येऊन तिथं जर करतोय तर तुम्हाला इथं सातारमध्ये राहून तर करायला निश्चित चांगली गोष्ट आहे. आणि कोणतीही कला एकाच कलेवरती थांबू नका. मी पण असं वेगळ्या वेगळ्या विषय, मी एम्ब्रॉयडरीचं काम करत होतो, नंतर टेलरिंग शिकलो. खरं तर महेश कुलकर्णी राजवाड्याला जो क्लास आहे त्यांच्याकडे मी टेलरिंगचं शिकलोय. तर तिथं शिकल्यानंतर मी मग स्वतःचं दुकान व्यवसाय चालू केला. पण व्यवसायात पण असं व्हायचं की सकाळी 8ला 9ला चालू करायचा, संध्याकाळी 11 वाजता 2 वेळा 3 वेळा घरून फोन यायचा 10 वाजता जेवायला या, आम्हाला झोपायचंय, आमचं सगळं झालंय, आमचं पण जेवण झालंय. म्हणजे कस्टमर चालूच राहतं, काम कधी थांबत नाही. मग ते तिथं 13-14 तास काम करायला मला कंटाळा वाटला, म्हणून मग मी स्वतःचं संस्था रजिस्टर केलं. संस्थेचं म्हणजे शिकवायचं काम चालू केलं. जसं आज काका काकू तुम्हाला शिकवतात तसं मी पण याच्यातलं मग थोडासा शिकवायला चालू केलं. शिकवायला चालू केल्यानंतर ना हळूहळू त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट वाटला की कमी वेळात जास्त पैसे मिळतात. मग याच पद्धतीनं तुम्हाला पण हेच करायचंय. जसं तुम्ही आज टेलरिंगचं ब्लाऊज शिवले, ड्रेस शिवले कोणाचे, तर तुम्ही एखाद्या 2 महिला आजूबाजूच्या घेऊन त्यांना पण शिकवू शकता, त्यांना पण तयार करू शकता, त्यातून पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत. मग हे सगळं करता करता परत पण मला वाटायला लागलं की आपण हे करतोय पण अजून पण काय चांगलं करता येते का. म्हणून मग मी सातारसारख्या तुमचं IDBI RCTचं ट्रेनिंगचं सेंटर आहे, विजय अडसूळ सर होते, त्यांनी मला एकदा सहज बोलवलं, बघितलं. मी म्हटलं मोफत तर शिकायचंय आपल्याला, तर सगळं येते, आपलं दुकान आहे, पण करायला काय हरकत आहे. मग तिथं पण गेलो, शिकलो, बॅगांचा क्लास केला. पूर्वी मला बोलता येत नव्हतं, आता सुद्धा भीती वाटते. कारण का, तर तुम्ही सगळे लोक आहेत, काका काकू ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, मॅडम आहेत, यांचा खूप मोठा अनुभव आहे. मग ह्या अनुभवाच्या ठिकाणी काय होतं की तिथं ज्या वेळेला मला शिकायला, तिथं ते बोलायला शिकवतात तुम्हाला, बिझनेस कसा करायचा, समोर बोलायचं कसं. आता तुमच्याकडे एखादा कस्टमर आला, तुम्ही 400 रुपये शिलाई सांगितली आणि तुम्हाला तो बोलतो की नाही मला 250 रुपयात ब्लाऊज शिवून पाहिजे, मग तुम्हाला ते पटवता आलं पाहिजे, ते तिथं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. मग ह्या सगळ्या शिक्षणाबरोबर तुम्ही अजूनही वेगळा व्यवसाय करू शकता. आता टेलरिंगचा व्यवसाय करताय तर तुम्ही त्याच्याबरोबर पार्लरचा व्यवसाय करू शकता. टेलरिंगच्या व्यवसायात जेंट्स येणार आहेत का तुमच्याकडे कपडे शिवायला, लेडीजच येणार आहेत, मग तुम्ही पार्लर चालू करू शकता. पिन पासून लेडीजचं जे काही शॉपीज आहे, जे तुम्हाला ह्याचं कपड्याचं दुकान आहे, सगळ्या वस्तू तुम्ही विकू शकता, कापड ठेवू शकता, जे महिलांना गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एक साथ मध्ये केल्या की थोडं थोडं ब्लाऊज शिवा, टेलरिंगचा असेल, पार्लरचा असेल, अजून तुम्ही त्यांना कापड परकर असतील, ब्लाऊज आहेत, शेजारी सहज घरी जर आपल्या घरी गेलो ना आपलंच काहीतरी करत बसलो तर आपण कधी सक्सेस होणार नाही. आपण काय करतोय ते दुसऱ्याला पण दाखवलं पाहिजे, दुसरं काय करते ते पण आपण समजून घेतलं पाहिजे, मार्केट काय आहे ते बघितलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की शीतल मॅडमनी इथं 15-20 मिनिटं सांगितलं, पण तुम्ही शीतल मॅडमच्या घरी तिथं विसरून गेला आज घरी गेल्यानंतर आणि गेलाच नाही, तर तुम्हाला शीतल मॅडम काय करतायत समजणार नाही. तुम्ही तिथं गेला तर ते बोटनिकचं तुम्हाला ते कळलं, त्या कशा कटिंग करतात, त्यांच्याकडं काय पद्धतीनं शिवलं जातं, त्याला शिलाई किती घेतात, तुमच्या घरी येऊन ते शिकवतील का, नाही. तर याच्यासाठी काय करायचं, जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, जे कोण चांगलं आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे, सतत त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे.
काका काकूंना विचारलं पाहिजे. त्यांना नवीन समजा तुम्ही सारखं सारखं विचारायला येत आहे, त्याच्याऐवजी असं पण करा की ज्या वेळेला तुम्ही आता 20-25 लोक समजा शिकलेले असतील तर त्यांनी प्रत्येकाने आजूबाजूच्या लोकांना सांगा, त्यांना इथं घेऊन या. त्यांना शिकायला मिळालं, त्यांच्याकडनं पण तुम्हाला पण फायदा आणि त्यांना पण फायदा होईल ना. तुमचं आणि काका काकूंचं नातं जर चांगलं घट्ट झालं तर काका काकू पण म्हणते की बाबा चला ही एक विद्यार्थिनी माझी, तिनं मला नवीन 3-4 कस्टमरांना पुढं चांगली संधी मिळेल, चांगलं काम करता येईल. आता इतकं सगळं झालंय तर अजून जर खूप चांगले शिकवतात. त्या 8 दिवस आल्या मग त्यांनी मला बोलवलं, मी इथं आली, तिथून माझं सुरू झालं. मी ह्या क्लास जॉईन करण्याचं मागचं कारण आमच्या सासूबाई त्या पण ह्या क्लासच्या विद्यार्थिनी आहेत. त्या इथे देवी बसली होती दर्शनासाठी, मैत्रिणी दोघी आल्या. त्या काकूंनी हाक मारली त्यांना या म्हणून. तर म्हटल्या माझ्या सुनेची पण इच्छा आहे अजून ऍडव्हान्स फॅशन वगैरे शिकण्याची. मग त्या घरी आल्या. म्हटल्या अगं जा तू जाधव काका काकू इकडे, तुझे जे प्रॉब्लेम येत आहेत ते सॉल्व्ह होतील, तू शिक जा, वर्षाचा आहे. मग त्यांनी सांगितलं. परत आम्ही चाललो, माझ्या मनात चाललं होतं जाऊ का नाही, नको जाऊ की नको. तर आम्ही ओटी भरायला गेलो देवीची. काकू तर एवढे छान आहेत की एकदम घरच्यांसारख्या आईसारख्याच वाटतात. त्यामुळे असं वाटतं की क्लासमध्ये जावं. जरी एखाद्या दिवशी सुट्टी वगैरे असेल तरी असं वाटतं की क्लास असावा. आणि आम्ही 8 जणींचा आमचा ग्रुप एवढा छान आहे ना की असं वाटतच नाही. काही काही वेळेस कसं महिला एकत्र आले की भांडणं होतात, विचार जुळत नाहीत. पण आम्ही 8 जणी एवढे छान मिळून मिसळून राहतो. धन्यवाद. त्या माझ्याकडून खूप माझ्या मागे लागलेल्या की मॅडम तुम्ही जॉईन करा, खूप छान शिकवतात. मी इथे शिकले. पण आम्ही सुरुवातीला येताना एक मातीचा गोळा कसा असतो त्याप्रमाणे होतो. म्हणजे काही शिवायला वगैरे एवढं व्यवस्थित येत नव्हतं आम्हाला. पण सुरुवातीला आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की काका खूप कडक आहेत. काळात बसलेली त्यांच्याबद्दल. त्याच्यानंतर काकूच असायचे आमच्यासोबत. पण काका काय करायचे, आम्ही सगळ्यांची पुढं असायचे तोंड, काका हळूच मागे बसायचे. आणि काका आलेले असं कळलं ना की आमच्याला जे बरोबर यायचं ना ते पण चुकत होतं. आणि एखादं काही पॅटर्न शिवला ना तर आता काकांना घेऊन दाखवायचं म्हटलं तरी भीती वाटायची. का तर काका तर परत पहिल्यापासून उचवायला लागला, परत शिवायला लागला. काका मला म्हणायचे कापड फाटलं तरी चालेल पण ते परत शिवा. पण असं करत करत हळूहळू थोडी काकांची भीती आता म्हणजे पूर्ण गेली नाही असं नाही. अजून आम्ही त्या क्लासला आहे ना. पण ते गणित शिक्षक कसे असतात की वर्गात आले ना की काहीच म्हणजे आठवायचं पूर्ण बंद होतं. तसं आमचं अजून सुद्धा होतं. काकांची इथं गेले ना काका विचारतात 4था किती 6वा किती, काहीच येत नाही आम्हाला. म्हणजे बालवाडीचे विद्यार्थी कसे असतात आणि तशी अजून सुद्धा आमची अवस्था होते. पण जसं मनात जेवढा आदर आहे म्हणजे भीती आहे तेवढाच आदर सुद्धा आहे. आणि काकूंबद्दल सांगायचं झालं तर आपण जसं घरून आपल्या घरीच असतो, आई वडील असतात आपले, तसं इथं आल्यानंतर सुद्धा म्हणजे घरच आहे आपलं हे. त्या पद्धतीनेच आम्हाला नेहमी वाटत आलं की हे आई वडीलच आहेत. म्हणजे जिथं चुकल तिथं काकू आम्हाला सांगायच्यात की नाही बाबा असं करा तसं करा. आणि जेवायला सुद्धा आम्ही सगळेजण एकत्र बसलो ना की रोजचं काही ना काहीतरी रोजचं खायला मिळायचं. म्हणजे आम्हाला रोज असं वाटायचं आज काकूनी काय बनवलं. आणि गेट मधून आतमध्ये शिरलं ना की काहीतरी वास येत असायचा. आम्ही त्याच्यात काकू काय केलं. म्हणजे शिक्षणच आहे असं नाही पण म्हणजे पूर्ण ऑलराऊंडर आम्हाला केले काकूंनी की गृहिणी कशी असावी किंवा एखाद्या मुली असतील तर मुलींनी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आता आम्ही जेवढा मॅरिड होतो त्यांना पण आम्हाला सांगायचं की नाही असं करा तसं करा. एखादे पदार्थ आम्हाला येत नसतील ते सांगायचे. म्हणजे असं वाटत नव्हतं आम्ही की परत 2 महिने लावणारे परत काकांजवळ क्लास चालू करण्यासाठी. सर्वप्रथम श्रेयस टेलरिंग इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त मी इन्स्टिट्यूटच्या सर्व संचालक मंडळ, काका काकू आणि आमचे सुद्धा ते काका काकूच आहे. कारण माझ्या आईचे पोद्दार मामा यांना मी मामाच म्हणते, पोद्दार मामा आणि जाधव काका काकू हे स्नेही आहेत पूर्वीपासूनचे. आणि त्यामुळे मी आज इथं आले. ऍक्च्युली 11:15ला एक मीटिंग आहे मला ऑनलाईन, पण मी अनुभव सांगितले. मला ना ह्यामध्ये एक तर हा व्यवसाय म्हणून किंवा पेशा म्हणून काय म्हणाल तुम्ही म्हणाल ते म्हणा, ही गोष्ट बाजूला ठेवा, पण एक माणुसकीचा एक उत्तम धागा जो आहे ना तो जास्त महत्वाचा वाटतो. कारण कुठल्याही पालकाला इथं आपल्या मुलीला सुनेला
इथं ठेवावंसं वाटतं, ऍश्युरन्स वाटतो त्यांच्या इथं असण्याचा, आणि इतकी खात्री आहे चांगल्या संस्कारांची, हे आता दुर्मिळ होत चाललंय. जे काम काका काकू करतात, मला वाटतंय त्यांचं हे जे सगळं आहे हे पुढं पण चालू राहिलं. म्हणजे 31 वर्ष म्हणजे जवळजवळ माझ्या नोकरीपेक्षा फक्त 2च वर्ष कमी इतकं इन्स्टिट्यूट हे चाललेलं आहे. माझं संपूर्ण नाव वंदना जाधव नलावडे, म्हणजे मी जाधव माहेरची आहे आणि नलावडे सासरची आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी आता प्राचार्य म्हणून जरी काम करत असले तर मला माझ्या आईनं विणकाम भरतकाम शिकवलेलं आहे. मी हातावर, मी मशीन नाही पण मी हातावर कपडे शिवू शकते. म्हणजे मनात आलं तर छोटे छोटे कपडे माझा छंद म्हणून शिवते. मला आता असं सगळं 1-2-3 वेळा मी येऊन गेले. मला असं वाटतं मी रिटायर झाल्यानंतर नक्की काकांच्याकडे बहुतेक येणार. कारण जरी आपल्याला जी उर्मी असते ना, म्हणजे भले व्यवसाय म्हणून नसू दे पण एक छंद म्हणून सुद्धा हे खूप चांगलं काम आहे. आता यामध्ये बरेच जण बोलले, सासूबाई पण बोलल्या, सुनबाई पण छान बोलल्या, आणि या सगळ्या म्हणजे मला शीतल बर्गे मॅडमचं पण विशेष कौतुक करायचं आहे की प्रत्येक लक्षात ठेवा, इथं म्हणजे कोणी आत बाहेर असं काही नाही दिसत आहे. जे संस्कार काका कोणी केलेले आहेत त्याच्यामध्ये तसंच दिसतंय एकंदरीत रिफ्लेक्शन सगळ्यांच्या मध्ये, की आपण आपुलकीनं प्रत्येकाशी वागलं पाहिजे. खरं तर कोणताही व्यवसाय करत असताना त्यातल्या मानवी संबंधांचा जो हस्तक्षेप आपल्यामध्ये असतो, आपल्याशी ज्यांचा संबंध येतो त्यांच्याशी खूप चांगलं वागणं, माणसं ओळखता येणं आणि त्यांच्या गरजांच्या प्रमाणे त्यांना समजावून सांगता येणं. शीतलनी जे सांगितलं की पटवून देताना म्हणजे संस्कार सुद्धा व्यवसायातून करता येतात. जसा शिक्षक शाळेमध्ये संस्कार करत असतो तसं आपल्या पुढे येणाऱ्या कस्टमरवर संस्कार करणं फार अवघड आहे बरं का. म्हणजे मी काही माझ्याकडे पण लेडीज आहेत माझ्या हाताखाली शिक्षिका म्हणून. माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. म्हणजे तुमचं काही काही वेळेला आता तर जगात असं दिसतं की बोलतोय माणूस वेगळं पण मुखोट्यावर मुखोटे असतात माणसाचे, आणि ते जेव्हा आपल्या संपर्कात येतात सतत, म्हणजे शीतल त्यांच्या ते सगळं येत असतील कारण पुन्हा पुन्हा कस्टमर येण्यामुळे त्यातल्या सगळ्या बाकीच्या बाबी पण लक्षात येत असतील त्यांच्या, आणि त्याप्रमाणे स्वतःचा अभ्यास करत असतील आणि मानसशास्त्र वापरून, म्हणजे हे अनुभवाचं मानसशास्त्र आहे. जसे हे काका आता म्हणाले की अनुभव हा आपला गुरु आहे पहिला, केल्याशिवाय कळत नाही, तसं त्या वापरायला लागल्या. म्हणजे आपल्याला जे ज्ञान आहे ते आपल्या जवळ न ठेवता वेगवेगळ्या परिस्थिती येतील त्या परिस्थितीत ते वापरता आलं पाहिजे. नव्यानं काळाप्रमाणे तुमच्यामध्ये सुद्धा बदल करता आले पाहिजे, आणि जे बदल शाश्वत स्वरूपाचे म्हणजे कायम स्वरूपाचे असतील, मूल्य जतन करणारे असतील. जसं त्यांनी सांगितलं की हे असलं उघड्या ठेवणं, पाठा ठेवणं, खरंच मला म्हणजे हे आमच्यावर तर कधी नाहीच आहेत हे संस्कार मुळात, पण हे आता जे बघतो ना एकंदरीत मामा की मुली शिक्षिका व्हायला सुद्धा येतात ना, तर हे मी पहिल्यांदा सांगते. म्हणजे मी सगळ्या मुलींना एकत्र करण्यापर्यंत आहे. हल्ली प्रसार माध्यमांचं इतकं आपल्यावर आक्रमण झालेलं आहे की टीव्ही मध्ये जे बघतात ना तेच आपल्याला करावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटायला लागलं. काय अवघड आहे, हेच करायचं, ह्यांचं चालतं ना. अरे पण ते आभासी असतं. तुमचं कुटुंब खरं खुरं आहे, त्या तिथं ऍक्टिंग करतात आणि घरी त्यांच्या कुटुंबामध्ये कशा वागतात तुम्ही बघितलंय का? त्यासाठी त्यांना पैसे मिळतात, आपलं आयुष्य खराब होतं. म्हणजे ज्या चांगल्याच गोष्टी आहेत तेवढंच घ्यायला पाहिजे. नीर क्षीर विवेक बुद्धी आपल्याकडे असेल तर समाजामध्ये कुठेही जा तुम्ही तिथलं चांगलंच घ्यायचं, त्यांच्यापासून आपण सावध राहायचं. जे काका काकू तुम्हाला नेहमी सांगताय. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला सगळी चांगलीच वाटतात. म्हणजे मी माझा आपल्याला कळलं की कुठलाही आकस न ठेवता फक्त सावध राहायचं, एवढं काम करायचं. कुणाशी विरोध घेऊन कुणाला त्राई करून बोलून काही उपयोग नसतो. जे शीतल करतात की त्याबरोबर सांगतात ना समजावून एवढी वेळ ठेवूया. म्हणजे थोडस हे सगळी मानसशास्त्राची आम्ही थेरी शिकलोय ती प्रॅक्टिकल करते ताई. ह्या सुद्धा दोघी खूप छान बोलल्या की सेकंड आलेली कन्या. तर हे सगळे जे अनुभव आहेत की नाही, म्हणजे आता हे जेव्हा मी बघितलं होतं तर हे सगळं मी शिकले कोरेगावला एम्ब्रॉयडरीचं. पण मला वेळ मिळाला नाही कारण मी 10वी झाल्यावर शिकले मधल्या सुट्टीत, आणि 10वी नंतर जे मी सायन्सला गेले ते आज सांगायचं मला काही तिकडं वेळ मिळाला नाही. पण मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा माझं असं काहीतरी मी करत असते. हल्ली प्राचार्य झाल्यापासून गेल्या 8 वर्षामध्ये मला खरंच वेळ मिळाला नाही. पुस्तक मात्र मी वाचते प्रवासामध्ये कधी जाताना, वाचण्याचा मला छंद आहे. पण ही गोष्ट राहून गेली मला असं वाटतं कुठंतरी. तर निश्चित तुम्ही घ्याल का 60-65 वर्षाचा विद्यार्थी हे होतं मी काका काकूंच्या त्यावेळेला हे करेल की आपल्याला आपलं आवड म्हणून पहिलं करा,
जे काही गोष्टी घडत आहेत, मग ती जी म्हणाली की आपल्याकडं खेड्यातली व्यक्ती, गरीबातली गरीब व्यक्ती आली पाहिजे, म्हणजे तुमचं जे काम आहे ते सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत जाईल. त्यांचा दुवा जो असतो ना, तुम्हाला मिळणारा आशीर्वाद असतो, त्या आशीर्वादावरती तुम्हाला भरपूर काही करता येतं. कारण आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपल्यामध्ये जे बदल होतात ते कशानेही दुसऱ्या भरून निघू शकत नाही. आपण स्वतः जेव्हा चांगलं वागत असतो त्याचा आनंद आपल्या हृदयामध्ये असतो. त्यामुळे कुणीही वाईट वागायला लागलं तर त्याचं आपल्याला काही देणं घेणं वाटत नाही. आपण सरळ मार्गाने चाललोय ना, त्यांनी जे सांगितलं की मार्गात काटे येतात, प्रत्येक काच्या येतात, महिलांच्या तर जास्तच येतात, मी सांगते त्यामध्ये येऊ दे. पण ते काटे, तुमचं जर आचरण सरळ असेल, तुमचे प्रयत्न चांगले असतील, चिकाटी असेल आणि प्रामाणिकपणा असेल तर ते काटे बाजूला होतात. एखादा टोचेल सुद्धा, पण तो आपल्याला शिकून जाईल की मार्गाने चालत असताना डोळसपणानं बघायला शिक. रस्त्यात काट्याचे खांदे असेल तर उचलून ठेवा बाजूला, ज्याचा कुणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी. आणि मग आपोआपच आपलं मनोधैर्य वाढत जातं, आपल्यातलं स्किल वाढत जातं. हल्ली स्किलचं जग आहे, तुम्ही काही करा, नुसतं येऊन उपयोग नाही. तर ते जसे म्हणाले की थेअरीचा उपयोग नाही, थेअरी हवी आहे तुम्हाला बेस म्हणून, पण प्रॅक्टिकल सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून त्यात तुमचा नीटनेटकेपणा, परफेक्शन, त्याला खूप महत्व आहे. म्हणजे जसं आता त्यांनी आणखी एक मुद्दा सांगितला की जो मी ऐकला होता आमच्या टेलरच्याकडे गेल्यानंतर, बरं का, की अशा एक आजीबाई आलेल्या होत्या, तू काय हल्ली माझे ब्लाऊज नीट शिवत नाही, वादच घालत होते त्यांच्याशी. दोघीही तशा वयानं जास्त, एक 10 वर्षाचं अंतर असेल. तर त्या म्हणल्या ठीक आहे आता तुम्ही बसायचं. म्हणजे ही जी आहे की निवड एक काय म्हणायचं, रॅपो डेव्हलप करायचा किंवा हे, आता ठीक आहे असं करूया की तुम्ही इथं समोरच बसा, तुमचं समोर माप घेणार आणि तुम्हाला दाखवते कट करून इथं काय प्रॉब्लेम आहे तुमचा. आणि मग त्यांनी एका रविवारी त्यांना बसवून ते समोर शिवलं आणि मग त्यांनी असं डोक्यावर हात मारून घेतलं, बाई माझ्यातच एवढा बदल झालाय. म्हणजे लक्षात घ्या की हार्मोनल चेंजेसचा सुद्धा विषय तिनं घेतला मनामध्ये. मला कौतुक का आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा डोक्यात घेतो म्हणजे त्याचं शिक्षण किती आपल्यात मुरलेलं आहे हे त्यातनं सिद्ध होतं. आणि त्यासाठी पुन्हा एकदा काकाकाकूंचा मी मनापासून आभार मानते. हा नुसता टेलरिंग क्लास नाही, तर हे संस्कारांचं एक संस्कार पीठ आहे असं म्हणूयात आपण. म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या मुली, म्हणजे आपण असं म्हणून 10वी 12वी झालेल्या मुली पण येत असतील, त्याच्यानंतर मधल्या वयाच्या मुली तरुण येत असतील, काही जास्त वयस्क सुद्धा येत असतील, आता पुन्हा माझ्यासारखी एखादी ऍड होईल. तर ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे टॅकल करणं, त्यांना ते बिंबवणं आणि संस्कार करणं, जे उच्च मूल्य आहे त्या जीवनाचं, ते त्यांनी साध्य केलंय. आणि त्यामुळे आपण सगळे, तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्ही का सुरक्षित ठिकाणी योग्य आई वडिलांच्या म्हणूयात हे आपल्या व्यवसायातल्या हाताखाली काम करता. आणि ते जास्तीत जास्त परफेक्ट कसं होईल, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता. जसं ताई म्हणाल्या की पहिल्यांदा फळाची अपेक्षा केली, शीतल म्हणते तशी, की आलेलं मला पगार किती मिळेल, मला हे किती मिळतील, तर तुमच्याकडे काम चालून येणार नाही. आलेलं काम तुम्ही आपलं म्हणून घ्या. जेव्हा आपलं असतं त्याचं ओझं वाटत नाही आपल्याला. आपलं मुलं आपण खांद्यावर घेऊन जातो की नाही, कडेवर घेऊन जातो की नाही, त्याचं ओझं वाटतं का आपल्याला? दुसऱ्या कोणी मागितलं तर देतो का आपण? नाही, कारण ते माझं आहे. तसं हा व्यवसाय सुद्धा माझा आहे, हे स्किल माझं आहे, त्याला जे जे येईल ना ते मी माझं म्हणून घेईन, आपोआप तुमच्या मागे यश चालत येईल. नावच क्लासचं सुयश आहे, काका काकूंच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ते अत्यंत उत्तम. आणि शीतलला पण तेच नाव ठेवलेलं आहे त्या इन्स्टिट्यूटला. जरा पत्ता देऊन जा तुमचा कुठं आहे, म्हणजे मी आणखी तुमच्या मागे लावून देईन. कारण बहुतेक सगळ्या मुलीच असतात. युनिफॉर्म शिवणाऱ्यांना सुद्धा ज्या परगावच्या असतात त्यांना प्रॉब्लेम येतात की गावाकडून शिवून घ्या किंवा काय. अशा वेळेला जर रिक्वेस्ट केली तर वेळेत द्याल का? तर आणि दुसरी गोष्ट, त्यांचं परदेशात पण जात टेलरिंगचं काम. म्हणजे तुम्ही कुठपासून कुठपर्यंत पोहोचला. आणि साधी राहणी, मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट आयुष्यामध्ये की तुम्ही कितीही यश मिळवा, तुमच्या आधीच तुमची जी राहणी आहे आणि आत्ताची जी राहणी आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला फरक दिसून येत नाही तेव्हा तुम्ही मूळ रस्त्यावर असता. जेव्हा खूप ड्रास्टिक चेंजेस तुमच्यामध्ये होतात त्यावेळी लक्षात घ्यायचं की तुम्ही मार्ग भरकटलाय. आणि मार्ग भरकटला की यश भरकट. ही सगळ्यात साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही खूप चांगलं काम करताय, चांगल्या ठिकाणी करताय. ज्यांनी सर्टिफिकेट घेतली त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक. 23-24च्या बॅचचं
आणि आता जे 24-25ची बॅच बरोबर ना आता जी येणार आहे त्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्या जणी परीक्षेत बसत चला, म्हणजे काका काकूंना पण आनंद होईल. कारण गेल्या वर्षी दोघी जणी बसल्या नाहीत, वॉटेवर कारण असेल काहीतरी, परंतु एकमेकींना बरोबर घेऊन छान जातात त्या पद्धतीने हे करा. आणि क्लासचा थोडासा आणखीन प्रचार करा, कारण शिवाजी विद्यापीठाचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळते, लक्षात ठेवा. तर ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणजे जसं डॉक्टर वगैरे लावतात त्यांचं सर्टिफिकेट असतं, तसं तुमचं सर्टिफिकेट तुमच्या जवळ असायला पाहिजे तिथं, नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे आता ह्या सगळ्या ह्याच्यात थोडंसं भावनिक असल्यामुळं मी पाहुण्यांचा उल्लेख करायला विसरले. निकम दादा इथे आहेत, बरोबर फलटणहून आलेले. मीटिंग होती 11ला, मी त्यांना सांगितलंच नाही. तर म्हणाले 10 वाजता यायचंय. आता म्हटलं 15 मामा जाधव काका आले म्हणजे नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी हो म्हटलं त्यांना. मला थोडी धाकधूक होती, पण जेव्हा आपली तीव्र इच्छा असते ना की एखाद्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हायची, तर त्यावेळेला त्याला मार्ग. तुम्ही सगळेजण खूप वेळा ऐकून घेतलं माझं. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. काका काकूंना आणि सगळे जे स्नेही आहेत त्यांना भरभरून आयुष्य मिळो, निरोगी आयुष्य मिळो, आणि त्यांच्याकडून अशीच सेवा त्यांच्या आयुष्यभर आणि त्यांच्यानंतर आम्ही सुद्धा सगळे जे कोण असतील पुढच्या पिढ्यात त्यांनी चालू ठेवू. म्हणजे हे एक प्रकारचं व्रत आहे असं म्हणेन मी दादा, की हे जे आहे ह्यात तुम्हाला काय करता येईल पुढे. तुम्ही आता काय व्यवसाय करता मला माहित नाही, पण ते जर हे चालू ठेवलं तुम्ही तर मला आणखीन छान वाटेल. ते जोपर्यंत त्यांना सगळं सांगता येते तोपर्यंत ते सगळ्यांना तयार करत राहणार. त्यांना 100+ आयुष्य मिळो, 120 वर्षांचं, त्याच्यापेक्षा आणि आणि हे सगळं काम ह्यांच्या मार्फत पुढे जाणारच आहे. जसं आता शीतलताई म्हणाली किंवा हे म्हणाले की हे सगळं पुढच्या पिढ्यांना जाणारच आहे. पण आपण याची जाणीव ठेवूया सगळे. त्यांना जाणीव आहे की या क्लासमुळे मी इथपर्यंत आले. त्या माणुसकीची आपण इतरांना जसं त्यांनी तुम्हाला घडवलं तसं तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक तुमच्या व्यक्तीला, तुमच्या कस्टमरला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं ज्याची गरज पाहिजे तशा पद्धतीनं घडवत राहा आणि तुम्हाला भरभरून यश मिळो. आणि आता सगळं स्किलचं जग आहे, नोकऱ्या आपल्या हातात नाहीत. मग अशी कोणीतरी सांगितलं की ताईंनीच सांगितलं की ह्या ताईनं खूप प्रयत्न केले. मी त्या क्षेत्रात आहे, मला माहिती आहे. 2013 पासून भरतीच नाही. 13 ते आता 12 वर्ष झाली जवळजवळ, तर अजून भरती नाही. मध्ये जरा थोडी झाली पवित्र पोर्टलकडनं, पण त्याला एक TETची एक्झाम कंपल्सरी केली आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्हाला ऑब्स्टॅकल्स आहेत, ते ऑब्स्टॅकल्स पार पाडून तुम्हाला ज्या ह्याच्यात जायचंय ना त्याच्यात झोकून देऊन काम करा, तर तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल. सगळ्या पातळीवर जर आपण करत असू, मला हे पण जमलं पाहिजे, मला गायन पण आलं पाहिजे, मला असं आलं पाहिजे, तर ते नाही. तुम्हाला फोकस करावं लागतं. जसं तिनं सांगितलं की टार्गेट ठेवायचं आपलं आणि त्या टार्गेट प्रमाणे काम करा. ज्याच्यात आवड आहे त्या 100% तुम्ही यश मिळवालच. थोडं उशिरा मिळेल. आणि दुसरी गोष्ट की सरळ झाडांनाच कट करायला येतात लोक, बरोबर आहे ना. सोपं असतं ना, वाकड्या तिकड्या झाडांना कट करायला जात नाही कोण. पण आपण एक लक्षात ठेवायचं की आपल्याकडून जोपर्यंत आपण काम करतोय सरळपणाने आपण काम करूया. अनेक बाबी त्यासाठी कायदेशीर माहीत करून घ्या मैत्रिणींनो, की काहीसाठी आपल्याला कायदे सुद्धा आहेत. समजा आपल्याला विनाकारण काही त्रास झाला तर त्याच्यासाठी कायदे सुद्धा असतात. ही गोष्ट पण लक्षात ठेवूया. तुमच्यावर अशी वेळ कधीच येऊ नये अशी अपेक्षा करते. तुम्हाला मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार. वेळ झाला, उशीर झालाय, सर्वांना घरी जायची काळजी आहे, जायचं सगळ्यांना. पण उठा, जागे व्हा, लक्ष द्या. उठा, जागे व्हा, कारण हीच खरी वेळ जागे व्हायची. फक्त डोळ्यांनी नाही, मनानं, विचारानं, धैर्यानं, निश्चयानं, इच्छाशक्तीनं आणि खऱ्या अर्थानं जागे व्हायची हीच वेळ आहे. आयुष्यात जर काही करायचं असेल, खऱ्या अर्थानं आपलं नाव कमवायचं असेल, 1 रुपया का होईना स्वतःचा कमवायचा असेल, तर खरी वेळ आजच आहे जाग व्हायची. तर पुन्हा सुरुवात करू. नमस्कार. पुन्हा एकदा जोरात नमस्कार. हाच उत्साह, हीच इच्छाशक्ती आयुष्याच्या शेवटपर्यंत राहू, ही ईश्वरचरणी प्रार्थना करून सुरुवात करूया. सुरुवातीलाच मी आधी माझी ओळख करून घेतो. ओळख ह्यासाठी की असं नको वाटलं की कोण बोलायला आलं. त्यामुळे माझी थोडक्यात ओळख. माझं नाव उमेश उज्ज्वला नंदकुमार निकम. मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कृषी अधिकारी म्हणून रुजू झालो आणि आता सध्या ग्रामीण विकास केंद्र भिगवण ही आमची बँक ऑफ महाराष्ट्राची एक शाखा आहे की जिथं आम्ही महिला बचत गट असतील त्यांना ट्रेनिंग देणं, शेतकऱ्यांना ट्रेनिंग देणं, या प्रकारचं आम्ही काम करतो. सांगण्याचा उद्देश सुद्धा हा की काकांचं एक पत्र होतं आम्हाला आलं की या आणि आमच्या महिलांना व्यवसायावर मार्गदर्शन करा. पण मी कोणताही मार्गदर्शक नाही, मी कोणताही वक्ता नाही.
सांगण्याचा अजून दुसरा म्हणजे की मी तुमच्या घरातलाच आहे. समोर माझ्या 2 वहिनी बसलेल्या आहेत, माझ्या घरातल्या 2 वहिनी आहेत, त्यामुळे तुमच्या घरातलाच आहे, बाहेरचा कोणी नाही. त्यामुळे मी कुठलंही मार्गदर्शन करणार नाहीये, भाषण करणार नाहीये, तर मी तुमच्यासमोर फक्त बडबड करणार. किती? 5 मिनिट, जास्त वेळ घेणार नाही. पण ही बडबड करत असताना चुकून काय शब्द इकडे तिकडे गेला, काय तुमच्या मनाला वाईट वाटलं, कोणाच्या भावना दुखावल्या, तर आधीच मी माफी मागतो आणि तुमच्याच घरातला समजून मला माफ करा. आता काय होतं काका, एका स्त्री समोर एका पुरुषानं बोलायचं म्हणजे महाकठीण काम आहे. आणि त्यात एवढ्या महिलांसमोर बोलायचं म्हटल्यावर माझ्या जिभेला घाम फुटणार आहे, माझा हात पाय कापणार आहे. त्यामुळे आधीच माफी मागितली. आणि हे कठीण काम काका गेले 31 वर्ष करतात. म्हणजे सर्व महिलांना शिकवणं, काका ह्यांना सर्वांना व्यवसायाचं मार्गदर्शन देणं, ह्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, हे जे पुण्याचं काम आहे. ज्या ज्या व्यवसाय करणाऱ्या आता महिला आहेत त्या जेव्हा जेव्हा काकांचं नाव काढत असतील, त्यांना जे देवापर्यंत नाव पोचतंय ते जे पुण्य काकांना मिळतंय, एवढं काम हे काका करतायत. विशेष म्हणजे काका तुमचं आभार की 31 वर्ष तुम्ही हे करताय, अभिनंदन तुमचं. 31 वर्ष करताय, हे 31 वर्षाचे अजून अनेक वर्ष व्हावं हीच एक इच्छा. आणि त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांचे सुद्धा अभिनंदन, ज्या महिलांनी आता मार्गदर्शन ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्यांचे सुद्धा आभार, त्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि एकच विचारायचं की व्यवसाय करायचा आहे का? खरंच करायचं आहे? एक फक्त प्रश्न विचारतो, आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आपण काय एक समज आहे आपला की 7 जन्म असतात. किती? 7 जन्म असतात. त्यामुळे आपण काय करतो, वडाच्या झाडाला फेरा मारतो का? की 7 जन्म आपल्याला हाच एक नवरा मिळावा. धरून चला तुमची पुण्य आहे, तुमचं एवढं पुण्य आहे की आज तुम्हाला देव प्रकट झाला, देव तुमच्या समोर उभा राहिला. मी देव नाही, देव तुमच्या समोर उभा राहिला आणि देव तुम्हाला म्हणाला की हा तुमचा आयुष्याचा हा शेवटचा जन्म आहे. 7वा जन्म तुमचा शेवटचा जन्म आहे, नवऱ्याकडे जाऊ नका. 7वा जन्म आहे. देव तुम्हाला म्हणतो की ह्या जन्मात तुम्हाला नोकर व्हायचंय की मालक व्हायचंय? काय सांगा? नक्की. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, छोटासा का होईना, स्वतःचा व्यवसाय का असावा, पण काय व्हायचंय, तुम्हाला मालक व्हायचंय. आणि हीच मालक व्हायची संधी कोण देते? सुयश टेलिंग जे सेंटर आहे तुम्हाला इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतंय. व्यवसाय छोटासा का असावा ना, पण हा स्वतःचा असावा. रईस सारखा एक चित्रपट होऊन गेला, त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा आवडता हिरो शाहरुख खान त्याने डायलॉग म्हणलेला आहे की कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बडा कोई धर्म नहीं होता. म्हणजे धर्माशी कम्पेअर केलेला असा धंदा आहे. स्वतःचा का असावा, हा व्यवसाय असायलाच हवा. आता व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. व्यवसाय सुरू करायचा म्हणलं पहिल्यांदा गोष्ट काय लागेल? भांडवल. सगळ्यांचं एकच उत्तर आहे, मी बँकेतला म्हणून म्हणता येईल काय? चला काकी तुमच्यासाठी सांगतो मी. धरून जर तुम्हाला आता 10 लाख रुपये दिले, काय व्यवसाय सुरू करा? लगेच करता येतो? लगेच करता येणार नाही ना. काय लागणार आहे? सर्वात महत्वाचं ज्ञान आहे. सर्वात आधी पाहिजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती सगळ्यात महत्वाची की हो मला करायचंय, मला माझं आयुष्य बदलायचंय, रांधा वाडा उष्टी काढा, ह्या आयुष्यात तुम्हाला वेगळं काहीतरी करायचंय हे ठरवण्याची ही इच्छाशक्ती आपल्याला पाहिजे. लक्षात ठेवा, आयुष्य एकदाच आहे. 7 जन्म म्हणले विषय सोडा, तो आपल्या मानण्याचा प्रकार आहे. मागचा जन्म मला आठवत नाही, तुम्हाला आठवत नाही, पण हे जर आयुष्य माझं आत्ताच आहे, मी इथून बाहेर पडलो आणि मेलो, आयुष्य संपलं. आयुष्य एकदाच आहे, तर हे आयुष्य तर एकदा मिळत असेल तर ह्या आयुष्यात जगायचं कसं हे ठरवायचं कुणी? मी ठरवणार आहे. हे तुम्ही ठरवायचंय की ह्या आयुष्यात नवऱ्याच्या पैशावर जगायचं की माझ्या पैशावर जगायचं. लक्षात ठेवा, नवऱ्यानं लाख मोलाचा दागिना जरी तुमच्या गळ्यात घातला तरी तुम्ही तुमच्या कमाईतून 1 मणी जरी घेतला, तो जर गळ्यात घातला तर तो त्या दागिन्यापेक्षा अधिक चमकतो आणि त्याचा आनंद हा अधिक असणार आहे. ही इच्छाशक्ती मनात पाहिजे की हो मला करायचंय. आणि इच्छाशक्ती तुमच्या जवळ आहे, फक्त ही ऊर्जा आयुष्याची. सांगतो, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ऐकल्यात का? ऐकल्यात? ठीक आहे, सर्वांना माहिती आहे. जर कोणी ह्याच्यात भाग घेतला नसेल तर निश्चित प्रकारे घ्या, हे फायदेशीर आहे. आता हे झालं फंडिंग. म्हणजे काय झालं, तुम्हाला इच्छाशक्ती झाली, तुम्ही काय करायचं ठरवलं, प्रशिक्षण घेतलं, तुम्हाला पैसे दिले, भांडवल दिलं, तुम्ही शिवायला सुरू केलं. आता काय गरजेचं आहे? सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग आहे. आज मी जरी शिकलो, मला अतिशय उत्तम प्रकारे शिवता येतंय, मी विकणार कुठं? विकायचं म्हणजे मला स्वतःला विकायचं, माझं स्किल विकायचं, कुठं विकणार? मार्केटिंग कसं करणार? तर हे महिलांना सांगणं एका पुरुषानं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, आपल्या पुरातन काळापासून महिलांना जाताना प्रत्येकाच्या घरात जाऊन विकत जायच्या. ही स्किल आपण शिकवलंय का? हे महिलांना आधीपासून आहे, त्यामुळे शिकवायची मार्केटिंग सांगण्याची गरज नाही. पण आता काय झालंय, मार्केटिंगचे बाजार बंद झालेत, पण इंस्टाग्राम फेसबुक सारखं मार्केट तुमच्या समोर उभं आहे. तुमचं स्किल जर तुम्हाला विकायचंय तर ह्या मार्केटमध्ये उतरावं लागेल. मागापासून सर म्हणताय सर्वांना की तुम्ही या बोला, पण हे खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचा जर व्यवसाय करायचा असेल तर लक्षात ठेवा, सर्वात मोठं शस्त्र
तुमची जीभ आहे. तुम्हाला बोलल्याशिवाय तुमचा व्यवसाय करता येणार नाही. कारण काय म्हणतो आपण, बोललेल्याचीच माती सुद्धा विकली जाते, न बोलल्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. म्हणून बोला. आणि हे बोला म्हणून पुरुषांना स्त्रियांना सांगायचं, ही पुन्हा एकदा लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण महिलांना बोलण्याचं स्किल हे पहिल्यापासून आहे. मगाशी मावशी बोलल्या, अजून एक इथं मॅडम तर त्या बोलल्या, त्या जर उद्या शीतल मॅडम असतील, ह्यांना जर एखादी वस्तू जरी दिली, त्या जर 4 महिलांसमोर उभ्या राहिला तर 100% त्या विकूनच मागे येतील. एवढी ताकद तुमच्या महिलांच्या मध्ये आहे. त्यामुळे मार्केटिंग वगैरे शिकवायची गरज नाही. त्यामुळं ह्या व्यवसायामध्ये उतरा. आता हे सगळं झाल्यानंतर काय होतं, महिलांना येतात अडचणी काही काही. सगळ्यात महत्वाची अडचण काय होतं व्यवसाय सुरू करताना? महत्वाची अडचण काय वाटते आपल्याला? घरात जाऊयात आपण, घरातून काय अडचण वाटते? घरातलं सपोर्ट. बरोबर आहे. मॅरिड महिलांना तर विचारायलाच नको. सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे अडचण म्हणा किंवा सपोर्ट पण आहे तेवढाच, नवरा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याने जर सपोर्ट केला तर तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. आणि महिलांना नवरा मुठीत कसा ठेवायचा हे मी शिकवायला नको. मी एक नवरा आहे, मलाही मुठीत ठेवलेलं, त्यामुळे कसं ठेवायचं हे सांगायला नको. नवरा ही जात अतिशय साधी बोळे, त्यांना जर तुम्ही पटवून दिलं तर निश्चित प्रकारे त्यांना पटतं. त्यामुळं नवऱ्याला तुम्ही आधी सगळं समजून सांगा. नवऱ्यानं सपोर्ट केला ना तर तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्ट करू शकता. सासू सासरे समाज बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलणारच आहे, पण त्याच्याकडे लक्ष न देता मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही आधी ठरवा, तुम्ही निश्चित प्रकारे करू शकता. एखाद्या महिलेनं जर एखादी गोष्ट ठरवलीच तर ती काय करू शकते, तर ती जिजाऊ माता बनून शिवाजी राजांसारखा पुत्र घडवू शकते. सावित्रीबाई फुलेंसारखी बनून ती महिलांच्या शिक्षणासाठी लढू शकते. इंदिरा गांधी बनून अख्खा देश चालवू शकते. ताजं उदाहरण मॅडम गेल्यात आता त्यांच्याकडे कामानिमित्त, पण त्यांच्यासारख्या महिला त्यांच्यासारख्या प्राचार्य बनवून तुम्ही एखादं अख्खं कॉलेज सुद्धा चालवू शकता. एवढी इच्छाशक्ती तुमच्या जवळ आहे. महत्वाचं काय आहे, तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हटल्याप्रमाणे मी काही जास्त वेळ घेतला नाहीये तुमचा, फक्त बडबड केली आहे. ह्यात जर पुन्हा कुणाला काही वाईट वाटलं असेल तर मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा काकांचं आणि काकूंचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलायची संधी दिली. निश्चित पुढील काही काळात जसं शीतल मॅडमचं मोठा व्यवसाय आहे तसाच तुमचाही व्यवसाय व्हावा. एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा सांगतो की बचत गट, जसं म्हणलं तुम्हाला की बचत गट इन द सेन्स ग्रुपनं का करावं, तर तुम्ही लिज्जत पापड ऐकलंय? काय आहे ही कंपनी नाहीये, हा एक महिला बचत गट आहे. महिलांनी मिळून सुरू केलेलं, एका घरात सुरू केलेलं पापडाचा व्यवसाय आज कोठ्याचा टर्नओव्हर करतं. त्याला आपण कंपनी म्हणून म्हणतो, पण ती एक महिला बचत गट आहे. असाच व्यवसाय तुम्हीही करू शकता. मगाशी म्हणल्याप्रमाणे तुमचा मावशींना छान बोलता येते, तुम्हाला छान शिवता येते, तुम्ही छान शिवलं तर विकायचं काम त्यांनी केलं पाहिजे. अशा प्रकारचं तुम्ही काढायचंय. पण हल्ला आहे का? नाही. एकटी गेली बाई मी, झाड काही हल्लं नाही. दोघी मिळून गेलो बाई मी, झाड काही हल्लं नाही. सगळ्या मिळून गेलो बाई मी, झाड काही राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्या मिळून एकत्र काम केलं तर अतिशय चांगलं काम होईल. तर तुमच्यातील एक उद्योजिका लिज्जत पापड सारखं मोठं नाव आपल्या साताऱ्यातून व्हावं अशी एक इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना आभार आणि काकांना पुढच्या आयुष्यासाठी सर्वांनाच शुभेच्छा देऊन थांबतो. सरांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्यांना शिवण क्लास गुरु सर आणि निकम सर वेळात वेळ काढून आज संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि मॅडमना, वंदना मॅडमना काही दुसऱ्या कामामुळे जायचं होतं, त्यामुळे त्या लवकर गेला. इथून पुढे जसं जाधव मॅडम म्हणाला की काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लागलं तर तेवढे सहकार्य करा. आणि जसं सर म्हणाले की तुम्ही काका कोणी जे तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे ते तुम्ही असं स्वतःला कमी समजू नका. जे तुम्हाला नॉलेज आहे त्यात तुम्ही उंच भारी मारू शकता, हे मॅडमने सांगितलेलं आहे तुम्हाला. तर प्रत्येकाच्यात ते पोटेन्शियल आहे, ते तुम्ही सगळं एकत्र येऊन करू शकता किंवा इंडिव्हिज्युअल पण करू शकता. आणि जसं सरकारच्या काही स्कीम असतील आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे, 1 वर्षाचं तुमचं परिश्रम केलेलं ते तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, ते तुम्हाला वेळोवेळी उपयोगाला येणार आहे. करू शकत नाही.